बजेट शिकत असताना अजून एक गोष्ट फार गमतीशीर माझ्या लक्षात आली किंवा ऐकण्यात आली. तर अशी की समजा सर्वसामान्य व्यक्ती आहे आणि सर्वसामान्य व्यक्तीला 100 रुपये पगार मिळतोय आणि तो 100 रुपयाचा किंवा आपण काही काळापुरतं 10,000 समजू, 10,000 पगार मिळतोय आणि तो 10,000 रुपयाचा त्याचा तो खर्च करतोय. आता गंमत बघा, जर त्याला या वर्षी आपण 1,000 रुपये पगार वाढवला तर तो 11,000 पगार होईल. 11,000 पगार झाला तर 10,000 ऐवजी 1,000 जास्त मिळाला म्हणून तो काय करेल, तर मोस्ट ऑफ टाइम तो 11,000 जरी पगार मिळाला तर त्यातले जवळजवळ 80% पैसे तो खर्च करेल, 80-90% पैसे खर्च करेल. कारण त्याचा खर्च जास्त आहे, आमदनी 98 आणि खर्चा रुपया आहे. त्यामुळे त्याला किती पैसे मिळाले तर तो ते खर्च करत राहणार. त्यामुळे तो सेव्हिंग करेल तर फार तर 5-10% करेल. पण आता आपण ह्याच बाबतीत असं समजू की एका मोठ्या शेटजीला किंवा आपण अंबानीचं उदाहरण घेऊ की अंबानींना प्रॉफिट झाला, त्याचाही 10,000 त्याला मिळत आहेत आणि 10,000 ऐवजी त्याला 11,000 मिळाले तर तो काय करेल, तर त्याच्या रोटी कपडा मकान बाकीच्या सगळ्या गोष्टींचे खर्च ऑलरेडी त्याचे भागतायत. त्यामुळे तो काय करणार की वरचे 1,000 रुपये जे मिळाले ते 1,000चे 1,000 तो बाजूला सेव्हिंग करून टाकेल. पण जर असं होत असेल तर नीट लक्षात घ्या की जर असं होत आहे किंवा फार तर असं करेल की ते 1,000 रुपये मिळालेले 500 रुपये तो बाजूला मागे टाकेल आणि 500 रुपयाचा नवीन धंदा चालू करेल किंवा धंद्यामध्ये अजून इन्व्हेस्ट करेल. पण हे लक्षात आलं का तुमच्या की जे सर्वसामान्य आहेत ते मात्र 80-90% पैसे खर्च करणार आहेत. पण जर देशाची इकॉनॉमीचा विचार केला तर कुणाला पैसे मिळणं जास्त फायद्याचं आहे, तर देशाचा इकॉनॉमीचा जर विचार केला तर जे सर्वसामान्य आहेत ज्याला 10,000 पगार आहे त्याच्याऐवजी त्याला 11,000 मिळाले तर जास्त फायदा आहे. कारण तो 900 रुपये खर्च करतोय परत एकदा आणि ते पैसे मार्केटमध्ये परत सर्क्युलेट होत आहेत. त्या बाबतीत अंबानीकडे मिळालेले 500 रुपये त्यांनी 500 खर्च जरी केले तर 500 रुपये तो कपाटातच ठेवतोय. त्यामुळे ते सर्क्युलेशनमध्ये येत नाहीत. त्यामुळे देशाच्या इकॉनॉमीमध्ये त्याचा कॉन्ट्रीब्युशन कमी होत आहे. त्यामुळं नेहमीच बजेट डिक्लेअर करत असताना सर्वसामान्यांना फायदा व्हावा असं बजेट तयार देश नेहमी करत असतो आणि त्या दृष्टीने प्रयत्न करत असतो की बाबा जास्तीत जास्त पैसे सर्वसामान्यांना खर्च करायला मिळावे की ज्यामुळे देशाची इकॉनॉमीचा गाडा चालू राहावा. मला वाटतंय तुम्हाला थोडंफार यातलं समजलं असेल. थँक्यू.